आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकास कामे आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी खोळंबली आहेत। या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे। सबब अधिसूचनेतील निर्णयाचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना मागणी केली। आमदार गाडगीळ यांनी विधानसभेत सांगली महापालिका विकास आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित केला। आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेची मंजूर फेरबदलांचे विकास योजनेची अधिसूचना दिनांक 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी नगर विकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते। त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन दिनांक 3 मार्च 2016 रोजी उर्वरित सारभूत स्वरूपाच्या फेरबदलाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। वास्तविक दिनांक 4 एप्रिल 2012 व 3 मार्च 2016 या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास योजनेचे नकाशेही प्रसिद्ध होणे आवश्यक होते। परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे डच व एज हे दोन्ही नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत व महानगरपालिकेकडे आजअखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत। या दोन्ही नकाशाच्या शासन निर्णयामध्ये काही त्रुटी व विसंगती आहेत। त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे। सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे। यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत। तीनही शहरांचे विकास कामे व नवीन बांधकामे खोळंबली आहेत। या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे। तर अधिसूचनेतील निर्णयांचे डच आणि एज हे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेची मंजूर फेरबदलाची SM विकास योजनेची अधिसूचना 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झाली। तसेच 2 जानेवारी 2015 रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते। त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन 3 मार्च 2016 रोजी उर्वरित सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली। वास्तविक 4 एप्रिल 2012 व 3 मार्च 2016 या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते। परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे SM व EP नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेकडे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत। वरील SM व EP चे शासन निर्णयामुळे काही त्रुटी व विसंगती आहेत। त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे। या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे। त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत। तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत। या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे। सबब अधिसूचनेतील निर्णयांचे SM व EP नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला विनंती करत आहे। धन्यवाद।